चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 26 डिसेंबर मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा। खरं तर प्रत्येक वर्षी जी मार्गशीर्ष पौर्णिमा असते या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो। दत्त जयंती आणि पौर्णिमा दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत विशेष आणि सर्वात मोठा आहे। बघा, दत्त जयंतीचा जो दिवस आहे या दिवशी आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो, दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी असंख्य उपाय करत असतो। आणि जो पौर्णिमेचा दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी विशेष महत्त्वाचा समजला जातो। खरं तर उद्याच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उपाय, सेवा या गोष्टी करायच्याच आहेत, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट उद्यासाठी आहे ती म्हणजे दान। बघा, दान ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यामध्ये आपण एकदा तरी करायला हवी। दानाचं जे पुण्य आहे ते लाखो करोडपटीने खूप जास्त असतं। जेव्हा विशेष दिवशी विशेष मितीला तुम्ही दान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील समस्या सुटायला लागतात, आर्थिक तंगी तुमची सुटते, जीवनामध्ये असलेली जी वाईट वेळ आहे ती पलटायला लागते। बघा, दानासारखं दुसरं कुठलंच पुण्य नाहीये। जरी आपल्याला नेहमी नाही जमलं तरी कमीत कमी विशेष तिथीला विशेष मितीला गरजू व्यक्तींना एक जरी वस्तू तुम्ही दान केली तरी त्याचं फळ तुम्हाला हे खूप जास्त पटीने मिळत असतं। आता उद्या दत्त जयंती आहे, ज्या लोकांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे, ज्यांची सांगता होईल ते जे लोक आहेत ते बघा, उद्याच्या दिवशी तुम्ही बघाल बऱ्याच स्वामी मठात, केंद्रांमध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असंख्य वस्तू दान करत असतात। उद्याच्या दिवशी ब्राह्मणांना दान करण्याचं, त्याचबरोबर एखाद्या कन्येला दान करण्याचं, गरजू व्यक्तींना दान करायचं, किंवा मग एखाद्या सवासणीला, एखाद्या जोडप्याला दान करायचं जे पुण्य आहे ते खूप जास्त पटीने आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला गरजू व्यक्तींनाही दान करायचं आहे, सुवासिनींनाही दान करायचं आहे, एखाद्या कन्येला तुम्ही दान करू शकता। त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी ब्राह्मणांना आणि तुमच्या आजूबाजूला कुठलीही अशी लोक असतील ज्यांना खूप जास्त कसली तरी गरज आहे तर अशा गरजू व्यक्तींना तुम्ही एखादी वस्तू दान केली तर तुमच्या आयुष्यातील समस्या सुटायला लागतील, तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील, भगवंतांची, दत्त महाराजांची अखंड कृपा तुमच्यावरती राहील। आता कुठल्या वस्तू दान करायच्या आहेत हे सगळं काही पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, पूर्ण दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही तुम्ही कुठल्याही दत्त मंदिरात जा, तिथे जाऊन जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणी गरजू व्यक्ती दिसतील, म्हणजे जे भिकारी लोक वगैरे असतात, जे दान मागण्यासाठी वगैरे बाहेर बसलेले असतात, त्या व्यक्तींना तुम्ही दक्षिणा देऊ शकता। म्हणजे तुम्ही 11 रुपये, 51 रुपये, 21 रुपये, 101 रुपये, जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे। त्याचसोबत बघा, आता तुम्ही पैसे नाही देऊ शकलात तर तुम्ही कमीत कमी त्यांना एखादं फळ द्या। जे फळ द्याल ते पिवळ्या रंगाचं दिलं तर अत्यंत उत्तम। तुम्ही अर्धा डझन, एक डझन केळी दान करू शकतात, किंवा प्रत्येक व्यक्तीला एक केळं तुम्ही तिथे देऊ शकतात। बघा, उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं फळ तुम्ही दान केलं किंवा पिवळ्या रंगाचं फुल दान केलं तर तुमच्या जीवनामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य समाप्त होईल। जर तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील, अडथळे असतील, प्रत्येक गोष्टीत जर विघ्न असतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला चपला दान करायच्या आहेत। कुठल्याही गरजू व्यक्तीला किंवा आजूबाजूला कुणीही जर असेल तर त्या व्यक्तींना चपला दान करा। चपला दान केल्याने आयुष्यातील आर्थिक तंगी मिटेल, विघ्न जे आहेत ते विघ्न संपतील, जी संकट तुमच्या आयुष्यात आहेत ती संकट कुठेतरी निघून जातील। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, सतत कलह होत असतील, घरातील वातावरण अजिबात व्यवस्थित नसेल, घरात सतत क्लेश होत असतील तर तुम्हाला वस्त्रदान करायचं आहे। अशा व्यक्तीला वस्त्रदान करा ज्या व्यक्तीला वस्त्रांची गरज आहे, किंवा मग तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जी लोक भेटतील की ज्यांना तुम्हाला वस्त्रदान करण्याची इच्छा आहे तर त्या व्यक्तींना तुम्हाला वस्त्रदान करायचं आहे। उद्याच्या दिवशी वस्त्रदान केल्याने तुमच्या घरातील क्लेश, भांडणं, दुःख ह्या सर्वातून तुमची मुक्तता होईल। त्याचबरोबर उद्या कुठलीही सवासीन तुमच्या घरी आली, कुठलीही आजूबाजूची असेल, नात्यातील असेल,
अचानक एखाद्या आली तर तिला हळद कुंकू तुम्हाला करायचं आहे आणि एखादं ब्लाऊज पीस किंवा एखादा आपण ज्याला वाण म्हणतो तर ते वाण द्यायचं आहे आणि तिचं तुम्हाला औक्षण करायचं आहे, म्हणजे तिला तुम्हाला ओवाळायचं आहे, तिचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. बघा, उद्या जर सवासिनीला तुम्ही एक जरी वस्तू दान केली तर तुमचं सौभाग्य जे आहे ते अखंडित, ज्याला आपण म्हणतो की माझं अखंडित सौभाग्य अबाधित राहील. म्हणजे तुमचं आणि तुमच्या पतीचं जे रिलेशन आहे ते व्यवस्थित असेल, कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी तुमच्या रिलेशनमध्ये राहणार नाहीत. याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला धान्य, बघा सप्तधान्य असेल किंवा मग 11 धान्य घ्या, 7 धान्य घ्या, कमीत कमी एक तरी धान्य घेतलं तरी चालेल. मूठभर धान्य किंवा मग 7 वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य असतात ते, किंवा मग 11 वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य असतात, म्हणजे त्याच्यामध्ये डाळी आल्या, कडधान्य आले, तांदूळ आले, गहू आले, शेंगदाणे, चणे, जे काही असेल ते सगळं तुम्हाला एकत्रित करायचं आहे. आणि हे कुठल्याही गरजू व्यक्तीला किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही तुम्ही जिथे हे दान करू इच्छिता तर तिथे जाऊन किंवा मग ब्राह्मणांना जाऊन तुम्ही हे सप्तधान्य दान करू शकता. बघा, उद्याच्या दिवशी धान्य दान केल्याचं जे पुण्य आहे ते लाखो करोडोपटीने खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाला सांगेन की आवर्जून उद्याच्या दिवशी हे करा. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात लक्ष्मीची प्राप्ती होत नसेल, लक्ष्मीची कृपा होत नसेल किंवा लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर उद्या कुठल्याही प्रकारचे गोड पदार्थ जे असतात ते गरजू व्यक्तींना तुम्ही दान केले किंवा गरजू व्यक्तींना जर तुम्ही खाऊ घातले तर माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. माता लक्ष्मीची अखंड कृपा दृष्टी तुमच्या घरावरती राहील, ज्यामुळे तुमचे आर्थिक अडथळे दूर होतील. सदैव तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता की एक जरी गोडाचा पदार्थ एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान केला, एक पेढा असेल, गुलाबजाम असेल, सफेद बर्फी असेल किंवा मग खीर असेल, शिरा असेल, अगदी मुठभर शिरा असेल, तुम्ही कुठल्याही गरजू व्यक्तीला जर खाऊ घातला तर अखंड तुमच्या घरामधील माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहील. माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात प्रसन्न राहील. मग आता विशिष्ट अशा काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या वस्तू तुम्ही उद्या दान केल्या तर लाखो करोडोपटीने तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते फळ मिळेल. तर यातील एक जरी गोष्ट तुम्ही दान केली तरी खूप जास्त आहे, खूप मोठं आहे. आवर्जून प्रत्येकाने उद्याच्या दिवशी एक तरी वस्तू दान करण्याचा प्रयत्न करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.